अरे दादा ताई या बसा. खूप दिवसातून आला. हो ग, इथं जवळच एक काम होतं, तसंच तुमची गाठ घेऊन जाऊया म्हटलं. विक्रम कुठे हो वहिनी? दिसना झालाय. अहो ते कामावर गेल्यात, येतील इतक्यातच. हे बघा आलेच. अरे आज दोघे इकडे कसं काय? भाऊजी इथं बसा. हा या बसा. हा अरे इथे एक काम होतं रे म्हणून आलतो. तू आहे? अहो तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा बनवते. आणि आज तुमचा दिवस कसा गेला? खूप थकल्यासारखं वाटतंय हो. आता माझ्या काय मध्ये कोय काढल्यास? हिने आल्यात किती दिवसात यांच्या संग बोल की जरा. माझं काय रोजचं चालूच असते. काम लोड होतं जरा डोकं दुखते, बाकीचं काय नाही. बर मग मी एक काम करते, मस्त आल्लं घालून चहा करते आणि तुमचं डोकं दाबून देते. स्वाती, किती ग तू भाऊजींची काळजी घेतीस? मला पण असंच वाटतंय, पण मला कडे ह्यांच्यावर चिडचिडच होत्या बघ. ताई, ज्या वेळेस माझी चिडचिड होते ना, त्यावेळी एक गोष्ट मी कायम लक्षात ठेवते. हे आपल्यासाठी, आपल्या घरासाठी कायम राबतात. आणि आम्हा बायकांना कंटाळा आला की लगेच आपले नवरे विचारतात की जातेस काय ग 4 दिवस माहेरी, आणि सोडूनही येतात. आपण छान 4 दिवस माहेरी राहतो, आई बाबांकडून लाड करून घेतो, सगळा कंटाळा घालवून सासरी येतो. पण पुरुषांना कुठं असतं ना माहेर? त्यांना कुठं असतं असं अंगण जिथे ते निवांत येऊ शकतील. त्यांना कोण तर विचारेल की थोडा थकला असशील, थोडा आराम कर. पुरुष फक्त चालत राहतो निरंतर, एक मुलगा, एक पती, एक बाप बनून आपल्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे घेऊन, कधीही न थांबण्यासाठी. म्हणून आपण बायकांनी थोडं विचारलं तर त्यांचा कंटाळा कुठल्या कुठे निघून जातो. आणि आपण एवढंही करू शकत नाही.